शबातीच्या मननामध्ये पुढे जात असताना आपण मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय काढूया आणि त्याने वचन 33 त्या ठिकाणी असं लिहिलं आहे. पुढे ते कफरनहुमात आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आम्हाला दिसतं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतोय की तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता. आणि त्या ठिकाणी आम्ही काय पाहतो की ते गप्प राहिले. का गप्प राहिले? कारण ह्या चर्चा प्रभूला आनंद देणाऱ्या नव्हत्या, प्रभूला संतुष्ट करणाऱ्या नव्हत्या, तर ह्या वाटेतील चर्चा प्रभूला दुःख देणाऱ्या होत्या. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयीची त्यांची वाटेत चर्चा चालू होती. प्रियांनो, ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये, या वाटेमध्ये आमच्या कोणत्या प्रकारच्या चर्चा चालू आहे? जर आनंद देणाऱ्या, प्रभूला आनंद देणाऱ्या चर्चा आहे तर अतिशय उत्तम. परंतु दुःख देणाऱ्या चर्चा जर आमच्या असेल तर त्यावर आम्हाला मनन करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण एकच पान जर आम्ही मागे गेलो मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आणि 8व्या अध्यायामध्ये देखील आम्हाला अशीच काहीतरी चर्चा दिसते. वचन 16 मध्ये, तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत अशी ते आपसात चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, तुमच्याजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करीता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाहीत काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? पुन्हा त्या चर्चेला उधाण आलेलं दिसतं. काय दिसतं? की त्यांच्याजवळ भाकरी नाहीत अशी चर्चा त्यांची चालू आहे. जर आपण मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय त्याची सुरुवात जर पाहिली की 4000 लोकांना जेवण, आणि त्या ठिकाणी असं दिसतं की वचन 8 मध्ये ते जेवण तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या त्यांनी भरून घेतल्या. त्या भाकरीच्या पाट्या होत्या प्रियांनो. परंतु वचन 14 मध्ये आम्ही पाहतो की ते त्या भाकरीच्या पाट्या घ्यावयास विसरलेले होते. परंतु प्रभू सांगतो त्याच वचनामध्ये की ते विसरले खरे, परंतु मछव्यात त्यांच्या जवळ एकच भाकर होती. ही एकच भाकर कोणती? ती म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त. ज्या प्रभूने त्या 5 भाकरीच्या असंख्य भाकरी तयार केल्या आणि प्रत्येकाला तृप्त केलं, ती भाकर त्यांच्या मचव्यात होती. आणि ती भाकर त्या ठिकाणी असून देखील त्यांची चर्चा एकच की आपल्याजवळ भाकरी नाही. प्रभू म्हणतो, तुमचं अंतःकरण कठीण झाले काय? तुम्हाला अजूनही समजून येत नाही का की जे चमत्कार गेल्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलेले आहेत, ज्या टोपल्या तुम्ही त्या भाकरीच्या तुकड्याच्या भरलेल्या आहेत, तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ह्या चर्चा का? ह्या जीवनाच्या तारवामध्ये ही एकच भाकर जी आहे ती आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तृप्त करणारी आहे. आणि जर या भाकरीकडे आम्ही जर पाहिलं नाही आणि भौतिक गोष्टींकडे आमचं लक्ष गेलं आणि चर्चेला जर उधाण आलं, तर ही जी भाकर जी आमच्या मचव्यात आहे तिला दुःख होईल. आणि त्या ठिकाणी प्रभू प्रश्न विचारेल, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? आनंद देणारी चर्चा असणं अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस लूका शुभवर्तमानामध्ये येतो आणि वचन अध्याय 24 आणि वचन 13 पासून आम्ही पाहतो. लूका शुभवर्तमान 24वा अध्याय आणि त्या ठिकाणी वचन 13 पासून त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण येरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अमाऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असं झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. त्यांची चर्चा चालू आहे. संभाषणाला चर्चेचं रूप आलेलं आहे. आणि ती चर्चा कुणाविषयी आहे? जर आम्ही खाली गेलो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे वचन 19 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या चर्चा त्यांच्या चालू आहे की तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत
कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्याने देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. किंवा ह्या सर्व गोष्टी झालेल्या आज 3रा दिवस झालेला आहे. पण प्रभूविषयीची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. कुठेतरी दुःख आहे त्या चर्चेमध्ये की अशी आमची आशा होती, की आशाला विराम झालेला आहे. आणि म्हणून प्रभू 25व्या वचनामध्ये म्हणतो, मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. चर्चा तर आहे, परंतु त्या चर्चेमध्ये आशाहीन असणं, आशाहीन झालेले हे लोक आम्हाला दिसतात. पण एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या वाटेवर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याची आणि सर्व घटनेची चर्चा करीत होते. प्रभू म्हणतो की मी त्यांच्याबरोबर चाललो आणि पुढे आम्ही पाहतो की आमच्याबरोबर राहा असं म्हटल्यानंतर तो त्या घरामध्ये गेला आणि त्यांच्याबरोबर तो थांबलेला देखील दिसतो. तर या वाटेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे ज्यावेळेस आमच्या चर्चा चालू असतात तर प्रभू त्या चर्चेमध्ये सहभागी होतो, आम्हाला त्या चर्चेमध्ये मार्गदर्शन करतो, त्या चर्चेमध्ये आम्हाला पुढे नेतो आणि ही चर्चा या जगासाठी उपयुक्त अशी ठरते प्रियांनो. कारण हे दोन आमाऊसलाच थांबले नाही, तर आलेल्या पावली पुन्हा ते कुठे गेले? यरुशलेमेस गेलेले आम्ही पाहतो. त्या शांतीच्या नगरामध्ये गेलेले दिसतात. आणि म्हणून येणाऱ्या दिवसात प्रभू करो की ह्या जगामध्ये जगत असताना ह्या वाटेवर आमच्या फक्त आणि फक्त जगिक चर्चा नसाव्यात, तर प्रभूविषयीच्या चर्चा असाव्यात असं व्हावं. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की मलाखीच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय वचन 16 मध्ये देवाचं वचन असं लिहिलेलं आहे की तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्या समोर लिहिण्यात आली. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की जे परमेश्वराचे भय बाळगणारे, प्रियांनो तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय बाळगतो. एवढंच नाही तर त्या परमेश्वराच्या नामाचा चिंतन देखील आम्ही करतो. आणि जे काही आम्ही बोलतो ते प्रभू ऐकतो. एवढंच नाही तर तो त्याच्याजवळ असलेली स्मरणवही आहे ते सर्व लिखाण चालू आहे. जसं योहान 3:16 आमचं पाठ आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. योहान 3:16 जसं पाठ आहे तसं विश्वासणाऱ्यांसाठी मलाखी 3:16 पाठ असणं अतिशय महत्वाचं आहे. जर हे पाठ असेल तर या मुखातून जगिक चर्चा निघणार नाही, तर प्रभूविषयीची चर्चा निघेल. अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण येऊया आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय आणि वचन 4 पासून प्रभू इस्रायल लोकांना काही गोष्टी सांगत आहे. अनुवाद 6वा अध्याय आणि वचन 4. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. हिंदीमध्ये हे वाक्य सुंदर आलेलं आहे ते असं कि घर में बैठे, मार्ग पर चलते, लेटते उठते इनकी चर्चा किया करना. आज माझ्या घरामध्ये कोणत्या गोष्टीविषयीची चर्चा चालू आहे? आज प्रवासामध्ये जात असताना आमच्या कोणत्या गोष्टीच्या चर्चा चालू आहेत? जगाच्या चर्चा करणारे लोक भरपूर आहे जगामध्ये, परंतु प्रभूविषयी चर्चा करणारे फक्त आणि फक्त तुम्ही आणि मी जे निवडलेले आहोत. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की ह्या जीवनाच्या प्रवासात या वाटेवर आम्ही चालत असताना ख्रिस्ताच्या अद्भुत कार्याची चर्चा या मुखातून निघाव्यात. कारण ह्या चर्चा अनेकांचं भलं करू शकतं. आणि म्हणून येणाऱ्या वेळेत काही गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. माझ्याबरोबर मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये या आणि मत्तयकृत शुभवर्तमान 8वा अध्याय आणि वचन 1 ते 4 या ठिकाणी आपण लक्ष देऊया. त्या ठिकाणी आम्हाला एक कुष्ठरोगी दिसतो आणि कुष्ठरोगीच्या विषयी असलेले आहे वचन 2 मध्ये. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला. का हा कुष्ठरोगी ख्रिस्ताकडे आला?
कारण हा कुष्ठरोगी वेशीच्या बाहेर होता प्रियांनो. नगरात त्याला प्रवेश नव्हता. परंतु डोंगरावर चढलेला ख्रिस्त त्याला माहिती आहे आणि एक ना एक दिवस हा डोंगरावरून उतरणार हा देखील त्याला माहिती आहे. आणि प्रभूचं वचन सांगतो, पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला. का बरं तो येऊ शकला प्रियांनो? का बरं पुढे लिहिलेलं आहे की त्याच्या तो पाया पडू शकला? का त्याच्या तो जवळ गेला? कारण नियमाप्रमाणे तो एका शुद्ध व्यक्तीच्या जवळ जाऊ शकत नव्हता. समूहामध्ये तो येऊ शकत नव्हता. परंतु प्रभूचं वचन सांगतं की तो कुष्ठरोगी ख्रिस्ताकडे आला. ज्यावेळेस आपण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 4था अध्याय त्या डोंगरावर चढण्याच्या अगोदर काही गोष्टी प्रभूच्या जीवनात, प्रभूने त्या लोकांच्या जीवनात आणलेल्या आहेत. आणि मत्तयकृत शुभवर्तमान 4था अध्याय 23व्या वचनामध्ये, नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत व लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग व व्यथा यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुखणेतांना त्याच्याकडे आणले आणि त्यांना त्याने बरे केले. मग गालिल, दकापलीस, येरुशलेम, यहुदिया व यार्दनेच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थव्याचे थवे त्याच्या मागे चालले. काय दिसतं प्रियांनो? डोंगरावर प्रवचन करण्याच्या अगोदर प्रभूने केलेलं कार्य आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली. एवढंच नाही तर वचन 25 मध्ये जे दकापलीस आहे, येरुशलेम आहे, सर्व भाग त्या कीर्तीने व्यापून गेला. ती कीर्ती पसरली म्हणजे काय की प्रभूने त्या लोकांच्या जीवनात ज्या गोष्टी केल्या त्याची चर्चा सुरू झाली प्रियांनो. एकमेकांविषयी चर्चा करण्यापेक्षा प्रभूविषयी ते चर्चा करत होते की तो ख्रिस्त दुखण्याकरांना बरे करतो. कोणताही आजार असो, ज्या व्यक्तीला कोणताही आजार आहे त्या व्यक्तीला जरी त्या ख्रिस्ताकडे आणलं तरी तो बरा करू शकतो. ती चर्चा त्या सर्व ठिकाणी पसरली. माझा विश्वास आहे की ती चर्चा या कुष्ठरोग्याच्या कानी गेली. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की डोंगरावरचं प्रवचन झाल्यानंतर डोंगर उतरताना तो ख्रिस्ताकडे पाहत होता. आणि वचन 2 मध्ये, पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला. का आला? कारण त्याने प्रभूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. प्रभूचं सामर्थ्य त्याच्या कानी पडलं. त्याचा प्रभूवरचा विश्वास वाढला आणि म्हणून शकला की प्रभूजी आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करावयास समर्थ आहात. त्याला माहिती झालं की समर्थ हाच आहे, तोच प्रभू आहे. तो त्याची इच्छा असली तर तोच मला शुद्ध करावयास समर्थ आहे. प्रभू त्या लोकांच्या द्वारे आलेली चर्चा त्याच्या कानी पडले. परिणाम काय आहे? तो ख्रिस्ताकडे आला. दुसरी गोष्ट, तो शुद्ध झाला. आणि तिसरी गोष्ट की वचन 4 मध्ये जेव्हा तो शुद्ध झाला, मग येशूने त्याला म्हटले, पहा हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतः याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमिलेले अर्पण वाहा. कित्येक वर्ष तो मंदिरापासून दूर होता, प्रभूच्या सानिध्यापासून दूर होता. कित्येक वर्ष त्याने अर्पण वाहिलं नव्हतं प्रियांनो. परंतु शुद्धीकरण झाल्यामुळे पुन्हा तो मंदिरात जाऊ शकणार होता, पुन्हा देवाची आराधना करू शकणार होता. आणि म्हणून त्या चर्चेने त्याचं कुष्ठ बरं केलं. एवढंच नाही तर त्याला पुन्हा एकदा उपासक म्हणून उभा केलं प्रियांनो. आज आमच्या जीवनात कोणत्या चर्चा चालू आहेत? आज आमच्या चर्चा ऐकून लोक प्रभूकडे वळत आहे का? आज पापाने बरबटलेला कुष्ठ लोकांचं शुद्ध होत आहे का? ते उत्तम उपासक प्रभूसाठी होत आहे का? प्रभूला आनंद झाला की सूर्या देशामध्ये त्याची कीर्ती पसरली, त्याची चर्चा झाली. त्या चर्चेचा परिणाम एक कुष्ठरोगी बरा झाला आणि तो मंदिरात जाऊ शकला. चर्चा प्रभूविषयी असाव्यात, त्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 5व्या अध्यायामध्ये एक बहीण आहे, रक्तस्राव स्त्री. त्या ठिकाणी 5व्या अध्यायामध्ये येऊ आणि 25व्या वचनामध्ये त्या बहिणीची व्यथा किती भयंकर आहे ते पाहू. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्च
करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. बरेच वर्ष प्रियांनो, 12 वर्षे कमी नाही, भरपूर मोठा कालखंड आहे. बरेच वर्ष, एवढंच नाही, बरेच वैद्य, बरेच हाल आणि बराच पैसा पाण्यासारखा ओतला प्रियांनो. गुण नाही आला, परंतु रोग तिचा काय झाला, वाढला गेला, पळवला गेला. आणि मग असं झालं की काय करायचं, सर्व काही हताश झालेलं, पराजित जीवन जगलेली ही बहीण आम्हाला दिसते. परंतु एक दिवस असा आला, काय आला, की मी आता ह्या घोळक्यात शिरणार. घोळक्यात शिरणार एवढंच नाही, तर मी प्रभूच्या वस्त्रांना शिवणार. आणि मग त्या वस्त्राला शिवल्यानंतर, त्या गोंड्याला शिवल्यानंतर मी बरी होणार. हा विश्वास कसा उत्पन्न झाला, ती त्या घोळक्यात का शिरू शकली, एवढं धैर्य तिच्या जीवनात, तिच्या मनामध्ये कसं उत्पन्न झालं. वचन 27 मध्ये येशूविषयीच्या गोष्टी ऐकून, किती सुंदर वचन आहे प्रियांनो. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. प्रियांनो, येशूविषयीच्या गोष्टी ऐकून, ते कशा ऐकल्या, त्या कुणी सांगितल्या. आणि त्या ठिकाणी पाहतो की आमचा जो विषय आहे, ख्रिस्ताविषयीच्या चर्चा, त्या देशभर पसरल्या, त्या नगरामध्ये पसरल्या. तिला समजलं की हा गर्सेकराच्या गावामध्ये गेला, नगरामध्ये गेला, त्या कबरांमध्ये असलेला तो भूतग्रस्त, त्याला त्याने बरं केलं आणि त्या भयंकर अवस्थेमधून त्याला बाहेर काढलं. एवढंच नाही, तो वादळ तो शांत करतो, वारा आणि समुद्र देखील ऐकतात. आणि बऱ्याच अशा गोष्टी तिच्या कानी पडल्यामुळे, ती चर्चा तिच्या कानी पडल्यामुळे ती म्हणते की प्रभूविषयीच्या गोष्टी मी ऐकल्या आणि मी त्या गर्दीत शिरली. त्याच्या मागे जाऊन त्याच्या कपड्याच्या गोंड्याला, वस्त्राला शिवले आणि परिणाम काय आहे, ती बरी झाली. प्रियांनो, आज माझ्या जीवनात माझ्या मुखातून निघणाऱ्या चर्चा एखाद्याला बरं करू शकतं. एक पराजित जीवन जगणारा व्यक्ती त्या चर्चेच्या द्वारे विजयी जीवन जगू शकतो प्रियांनो. बरेच वर्ष, बरेच वैद्य, बरेच हाल आणि बराच पैसा खर्च झालेला आहे. आज आमच्या आजूबाजूला पहा, असं पराजित जीवन जगणारे अतिशय भरपूर लोक आम्हाला दिसतात. अंधकारामध्ये पसरलेले, अंधकारमय जीवन जगणारे, पापात बरबटलेले, व्यसनात वासनात गुंतलेले लोक आम्हाला दिसतात. परंतु ज्यावेळेस प्रभूविषयीच्या चर्चा त्यांच्या कानी पडते आमच्याद्वारे, त्यावेळेस एक विजयी जीवन ते जगू शकतात आणि त्या अंधकारातून ते प्रकाशात येऊ शकतात. आणि म्हणून या जीवनाच्या वाटेवर आमची चर्चा प्रभूविषयी असावी. एक, आम्ही पाहिलं की तो शुद्ध झाला, तो उपासक झाला चर्चेमुळे. 2, आम्ही पाहिलं की ते पराजित जीवन जगणारी बहीण, ती आता विजयी जीवन जगणारी स्त्री, ती बहीण आम्हाला दिसते. आणि लूका शुभवर्तमानामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व पाहू. लूका शुभवर्तमान 19वा अध्याय, आणि त्या ठिकाणी जक्कई नावाचा एक व्यक्ती, जकातदार आम्हाला दिसतो. लूका शुभवर्तमान 19वा अध्याय, आणि त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. त्यानो मुख्य जकातदार आहे, श्रीमंत आहे, आणि आज तो काय करत आहे, पैसा अडका कमवण्याचं सोडून तो प्रभूला पाहण्यासाठी धडपडत आहे. प्रियांनो, का असं घडलं? का त्याने आपलं काउंटर सोडलं जकातीचं? का बरं तो इतर गोष्टीमध्ये गुंतला नाही? तर त्याच्या ठेंगण्यापणाचं ते उणेपण प्रभू आम्हाला सांगत आहे. तरी सुद्धा तो प्रयत्न करीत आहे की प्रभूला पाहण्याचा. त्याला काय पाहायचं होतं? तो का पाहण्यासाठी सरसावला होता? त्याने का आपलं घर सोडलं, आपलं कामाचं ठिकाण सोडलं? प्रभूला पाहण्यासाठी तो का गेला? कारण एकच, की प्रभूविषयीच्या गोष्टी त्याच्या कानावर गेल्या होत्या. काय आहे वचनाची सुरुवात? त्याने यरीहोत प्रवेश केला. कोणी?
प्रभू येशू ख्रिस्तानी प्रवेश केला. परंतु 18व्या अध्यायामध्ये 35व्या वचनामध्ये असं झालेलं आहे की तो यरिहो जवळ आला, यरिहोच्या वेशीजवळ आला, तेव्हा एक आंधळा भिकारी वाटेवर भीक मागत होता. त्याने त्या ख्रिस्ताला पुकारलं, ख्रिस्त थांबला, त्या आंधळ्याला प्रभूकडे आणलं आणि प्रभूने त्याला दृष्टी दिलेली आहे. त्याचं जीवन बदललेलं आहे प्रियानो. आणि यरिहोच्या वेशीवर झालेलं अद्भुत कार्य, त्याची चर्चा आता यरिहोत झालेली आहे आणि ती चर्चा जक्कयापर्यंत आली आणि मग त्याने यरिहोत प्रवेश केला आणि त्यातून तो पुढे जाणार होता. आता आज कळालं की जक्कयाला माहिती होतं की आज प्रभू यरिहोतून जाणार आणि ह्या ज्या ख्रिस्ताने त्या बारतिमाईला, त्या आंधळ्याला दृष्टी दिली, त्या अंधकारातून त्याला बाहेर काढलं, त्याचं जीवन बदललं, त्या व्यक्तीला मला पाहायचंय. त्याची धडपड चालू होती. त्याने मग आम्ही पाहतो की उमराचं झाड निवडलं, तो वर चढला, प्रभू येशू ख्रिस्त त्या उमराच्या झाडाखाली आला आणि तो म्हणला, जक्कया त्वरा कर, खाली उतर, मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरामध्ये गेला आणि मग काय, त्याच्या प्रभू येशू विषयीच्या गोष्टी, ती चर्चा बाहेर सुरू होती. काय की तो पापी जणांच्या घरामध्ये उतरला, जक्कयाच्या विरुद्ध ते बोलू लागले. जक्कय म्हटला की वचन त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, वचन 8, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. पश्चाताप त्याच्या जीवनात झाला. तो का परत करत होता? तर त्याला माहिती होतं की हे सर्व काही मी अन्यायाने मिळवलेलं आहे. मी मुख्य जकातदार आहे. मी श्रीमंत कशामुळे झालो? तर माझ्या ठाई अन्याय आहे. त्याने आपली पापे पदरी घेतली प्रियानो. पश्चाताप करून प्रभूकडे त्याने कबूल केली आणि मग प्रभू काय म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. प्रियानो, आमच्या चर्चा एखाद्याचं तारण करू शकतो प्रियानो. प्रभू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करणारा जक्कय, त्याने घर सोडलं, कामाचं ठिकाण सोडलं. का? कारण यरिहोच्या वेशीवर झालेली घटना त्याला यरिहोच्या नगरामध्ये समजली आणि ती चर्चा त्याच्या कानी आल्यामुळे तो प्रभूकडे ओढला गेला. प्रभूकडे तो आकर्षित झाला प्रियानो आणि परिणाम जक्कयाचं तारण झालं. प्रभू आपल्या शिष्यांना म्हणाला, मार्क शुभवर्तमान आणि 9व्या अध्यायामध्ये वचन 33, तुम्ही वाटेत कसली चर्चा करत होता? वचन 34, ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा, सर्वात श्रेष्ठ कोण याची चर्चा त्यांची चालू होती. प्रभूला दुःख झालं त्या चर्चेने, परंतु जी चर्चा सुरिया देशामध्ये पसरली, पूर्ण गालिलभर पसरली, त्या चर्चेने कुष्ठरोगी शुद्ध झाला, तो उपासक बनला आणि मंदिरापासून दूर गेलेला कुष्ठरोगी मंदिरात गेला. त्या चर्चेने एक पराजित जीवन जगणारी बहीण, तिला धैर्य आलं, ती गर्दीत शिरू शकली आणि ती वस्त्राच्या गोंड्याला शिवून बरी झालेली पाहतो. एक विजयी जीवन ती जगू शकली. आणि तिसरं, तो ठेंगणा होता, तो पापी होता, तो अन्यायाने कमवणारा होता, परंतु प्रभूविषयीच्या गोष्टी ऐकल्या आणि त्याला प्रभूला पाहण्याचा उत्कंठा लागली. प्रभू त्याच्या घरी आला आणि त्याचं तारण झालेलं आम्ही पाहतो. आमच्या चर्चा एखाद्याचं तारण करू शकतो. प्रभू करो, प्रभूला आवडणाऱ्या चर्चा या मुखातून निघो आणि या चर्चेने अनेकांचं भलं हो. असं करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो.